मित्रांनो, फायनली जे शेतकरी धान बोनसच्या प्रतीक्षेत होते, वनपट्ट्यातील बरेच शेतकरी प्रश्न विचारत होते, इंस्टाला मेसेज करत होते, कमेंट बॉक्समध्ये विचारत होते की आम्हाला धान बोनस मिळेल का नाही, आम्हाला धान बोनसपासून इतके दिवस झालं वंचित का ठेवण्यात आलेले आहे, टोटल धान बोनस वाटप झालेला आहे तरीसुद्धा वनपट्ट्यातील शेतकरी अद्यापही धानाच्या प्रतीक्षेत आहेत वगैरे वगैरे बरेच शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेले होते. त्यात मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेले आहे. धानाचा बोनस हा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. तर कधीपासून सुरुवात होणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो आता हा धानाचा बोनस कंप्लीट कधीपर्यंत होणार आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आज क्लिअर करू. तर चॅनलवर तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजू येतो, स्वागत आहे कृषी मंडी चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बरेच शेतकरी धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. तसं नॉर्मली बघायचं झालं तर धान बोनस हा वाटप पूर्ण होतच आलेला आहे, परंतु वनपट्ट्यातील जे शेतकरी आहेत त्यांना अद्यापही धानाचा बोनस वितरित झालेला नव्हता. तर मित्रांनो, फायनली धानाचा बोनसचा जे निधी आहे तो अवेलेबल असून सुद्धा धानाचा बोनस हा वाटप होत नव्हता. ही गोष्ट लक्षात ठेवा की निधी अवेलेबल असून सुद्धा बऱ्याच दिवसापासून निधी हा येऊन पोहोचलेला असून सुद्धा धानाचा बोनस हा वनपट्ट्यातील शेतकऱ्यांना वाटप झालेला नव्हता. काय पाठीमाग आपण काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या तारखेला होईल, त्या तारखेला होईल, परंतु मित्रांनो त्या तारखेला धानाचा बोनस वाटप झालेला नाही. कारण मित्रांनो यांच्याकडून थोडीशी दिरंगाई करण्यात आलेली होती किंवा म्हणजे त्यांचं ते व्हेरिफिकेशन म्हणा किंवा रिव्हेरिफिकेशन म्हणा वगैरे वगैरे डॉक्युमेंट गोळा करणं असे बरेच त्यांनी रिझन लावले आणि शेतकऱ्यांना थोडंसं अडकून ठेवलं. तर मित्रांनो, आता फायनली दिवाळीला आता धानाचा बोनस हा वितरित होणार आहे. जे शेतकरी धानाच्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत अशा शेतकऱ्यांनी आठवणीनं लक्षात ठेवा की बाबा तुम्हाला धानाचा बोनस हा दिवाळीला वितरित होणार आहे. आता दिवाळी नॉर्मली बघायचं झालं जवळपास 8-10 दिवसावरच काहीतरी येऊन टेकल्यासारखी टेकलेली आहे. तर मित्रांनो, जवळपास 15 किंवा 16 तारखेच्या नंतर तुम्हाला धानाचा बोनस हा तुमच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे. तुम्ही देखील इतर आता बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत जे वनपट्ट्यामध्ये नसून सुद्धा त्यांच्या खात्यावर धानाचा बोनस हा वितरित झालेला नाही. तर असे काही शेतकरी असतील तर त्यांनी सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे आपण त्या कमेंट आता या धानाच्या बोनसच्या ज्या व्हिडिओला कमेंट येतील त्या आपण नक्की त्यांचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहोत. जे शेतकरी वनपट्ट्यामध्ये नसून सुद्धा ज्या शेतकऱ्यांना धानाचा बोनस वितरित झालेला नाही अशा शेतकऱ्यांनी आवर्जून आपल्याला कमेंट करायची आहे आणि काय प्रॉब्लेम झालेला आहे किंवा अगोदर वगैरे मिळालेला आहे का धान बोनस, तुम्हाला जास्तीची अपेक्षा वगैरे आहे का, असं काही तुमच्या मनामध्ये जे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. तर जे शेतकरी आता म्हणजे धान बोनस जे वनपट्ट्यामध्ये नाहीत अशा शेतकऱ्यांना सुद्धा कमी प्रमाणात धान बोनस वितरित झालेलं, म्हणजे काही शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे इंस्टाला की बा आमचं क्षेत्र एवढं आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे आणि धानाचा बोनस आम्हाला कमी प्रमाणात वितरित झालेला आहे, मग आम्हाला यानंतर धानाचा बोनस वितरित होईल करता नाही. मित्रांनो, सध्या आता वनपट्ट्यातील जे शेतकरी उर्वरित आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हा धानाचा बोनस वितरित होईल, हे देखील लक्षात ठेवा. आणि बरेच शेतकरी आता असे सुद्धा आहेत की इंस्टाला म्हणत आहेत की बाबा मेसेज बघा, मेसेज बघत नाही तुम्ही वगैरे वगैरे. नोटिफिकेशनमधून मी रीड करत असतो मेसेज, पण तो रिप्लाय देणं पॉसिबल होत नसल्या कारणास्तव मी रिप्लाय देत नाही. तर होईल तेवढं आता यापुढे मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण थोडंसं कामात असल्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तरे आपण देऊ शकलो नाही. तर यापुढे आता प्रत्येक शेतकऱ्यांचं होईल तेवढं प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये किंवा इंस्टाग्रामला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अतिशय आनंदाची बातमी होती मित्रांनो, तुमचा धान बोनस हा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे. म्हणजे कसं झालेलं आहे, आता इकडे अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित होणार आहेत. त्यानंतर मित्रांनो, जवळपास जे शेतकरी अतिवृष्टीबाधित व्यतिरिक्त जे शेतकरी इतर निधीसाठी जे म्हणजे वेट करत होते अशा शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रकमा ह्या वितरित होणार आहेत. त्याचप्रमाणे इकडं तुमच्या धानाचा बोनससुद्धा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.